तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 7 मार्चचं करंट अफेअर म्हणजे आजच्या दिवशी. तर आता मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती केली जाते? तर ते कलम आहे 155. कलम 155 लक्षात असू द्या. राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीद्वारे कोणाद्वारे? राष्ट्रपतीद्वारे त्यांच्या स्वाक्षरीने आणि मोहरबंद आज्ञापत्राद्वारे केली जाते. अलीकडेच काही राज्यांना नवीन राज्यपालांच्या नियुक्त्यामुळे हे कलम चर्चेत आलं आहे. राज्यपालाचे पद हे राज्याच्या घटनात्मक प्रमुख म्हणून महत्त्वपूर्ण ठरते. राज्याचे घटनात्मक प्रमुख. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रीय महिला 2026 UN वुमेन 2026 अहवालानुसार जागतिक स्तरावर महिलांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी किती टक्के कायदेशीर अधिकार दिला आहे? महिलांना पुरुषांच्या तुलनेत किती टक्के कायदेशीर अधिकार प्राप्त आहे? तर तो आहे 64%. या जागतिक अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की आजही अनेक देशांमध्ये कायद्याने महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिलेले नाहीत. महिलांना पुरुषांच्या तुलनेत केवळ 64% कायदेशीर संरक्षण मिळते, जे लिंग समानतेच्या म्हणजे जेंडर इक्विलिटीच्या मार्गातील मोठे अडचण आहे. लक्षात असू द्या 64%. पुढचा प्रश्न आहे, जनगणना 2027 बद्दल जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शुभंकराचे म्हणजे मॅस्कॉटचे अनावरण केले आहे? तर प्रगती आणि विकास. आगामी 2026 ची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल असणार आहे. त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रगती म्हणजे स्त्री पात्र आणि विकास म्हणजे पुरुष पात्र हे दोन शुभंकर लॉन्च करण्यात आले आहेत. हे शुभंकर देशाच्या सर्वसमावेशक विकासाचे प्रतिनिधित्व करतात. पुढचा प्रश्न, हट्टी रसाला महोत्सव संस्कृतिक सांस्कृतिक तो प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? काय हट्टी रसीला महोत्सव? तर तो साजरा केला जातो हिमाचल प्रदेश. हा उत्सव हिमाचल प्रदेशातील हट्टी समुदायाचा प्रमुख सण आहे. या समुदायाला नुकताच अनुसूचित जमातीचा म्हणजे एसटी दर्जा मिळाल्याने हा उत्सव 2026 मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. भौगोलिक नामांकन म्हणजे जीआय टॅग प्राप्त कार्बी ऑंगलाग आले म्हणजे जिंजर, अद्रक हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याची निर्यात पहिल्यांदाच लंडनला झाली आहे? लक्षात असू द्या त्या आलाचं नाव पण लक्षात ठेवा. कार्बी अँग्लॉग. तर ते आसामचं आहे. आसामच्या कार्बी अँग्लॉग जिल्ह्यातील आले हे त्यांच्या तिखट चवीसाठी आणि औषधी गुणांसाठी प्रसिद्ध आहे. हे बघा तिखट चव पण आहे आणि औषधी गुण पण आहेत. औषधी गुण असल्यामुळे ते फार्मास्युटिकल जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामध्ये पण ते वापरल्या जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे लंडन येथे मिळले हे ईशान्य भारतातील शेतकऱ्यांसाठी एक मोठे यश मानले जाते. महत्वाचे आहे. लक्षात असू द्या. आसाम. भारतीय भूवैज्ञानिक संरक्षण जिओग्राफिकल सर्व्हे ऑफ इंडिया GSI या संस्थेने 2026 मध्ये आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? कोणी? GSI जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. तर 175वा GSI ची स्थापना 4 मार्च 1851 रोजी कोळसा साठ्यांचा शोध घेण्यासाठी झाली होती. आज ही संस्था देशातील खनिज शोध आणि भूगर्भीय सर्वेक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावते. 2026 ते त्यांचे 2026 हे त्यांचे 175वे वर्ष आहे. पुढचा प्रश्न, शेअर बाजारातील फसवणूक आणि भ्रामक सोशल मीडिया पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबीने कोणते एआय टूल लॉन्च केलेलं आहे? सेबी दृष्टी हे लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. सेबी दृष्टी हे काही न्यूजमध्ये सुदर्शन असंही नाव देण्यात आलं आहे. ठीक आहे. सेबी दृष्टी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित टूल आहे. हे टूल सोशल मीडियावरील अफवा आणि चुकीच्या टिप्सवर लक्ष ठेवते, जेणेकरून गुंतवणूकदारांची फसवणूक टाळल्या जाते. सध्या खूप फायनान्स इन्फ्लुएन्सर होत आहेत बघा, ते त्याच्यामुळे पण हे केलेलं आहे सेबीनी. आणि जवळपास हे टूल लॉन्च केल्यापासून 1.5 लाख पोस्ट त्यांनी हटवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, जे की चुकीचे आहेत असं सेबीचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय औषध महानियंत्रक
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून कोणाच्या कार्यकाळात 2026 मध्ये वाढ करण्यात आली आहे? कार्यकाळात वाढ करण्यात आली आहे त्या पोस्टवर. तर ते डॉक्टर राजीव रघुवंशी. केंद्रीय सरकारने डॉक्टर राजीव राजीव रघुवंशी यांना DCGI पदावरील कार्यकाळ प्रशासकीय निकडीमुळे 1 वर्षासाठी, ठीक आहे, 1 वर्षासाठी वाढवला आहे. देशातील औषधाचा दर्जा आणि वितरणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न अट्टकल पोंगल हा जगातील महिलांच्या सर्वात मोठ्या धार्मिक संमेलनासाठी प्रसिद्ध असलेला सण कोठे साजरा केला जातो? काय आहे नाव? अट्टकलम पोंगल. म्हणजे लक्षात घ्या. हा तिरुवनंतपुरम, केरळ. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जो अट्टकलम भगवती मंदिरात हा सण साजरा केला जातो. याला सबरीमा महिलांच्या सबरीमाला असेही म्हणतात. कारण यात केवळ महिलांनाच पूजेचा मान असतो. आणि लास्ट इयर याच ठिकाणी याच उत्सवात वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं. जवळपास 25 लाख महिलांनी सहभाग घेतला होता असं काही पाहून घेताल. ठीक आहे. अट्टकलम पोंगल लक्षात असू द्या. हे हे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, की कुठल्या राज्याशी संबंधित महिलांचा सर्वात मोठा धार्मिक संमेलनासाठी प्रसिद्ध आहे तो अट्टकलम पोंगल. थँक यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली करंट अफेअर्सच्या सीरीजसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि हे प्लेलिस्ट पण सेव्ह करून ठेवा. थँक यू.